हॅलो अँड वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे. आज परत एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी स्ट्रेटवेवर स्वागत आहे. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकणार आहोत, कारण याच्या आधीच आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल डिस्कशन केलं आहे. आय होप तुम्ही मागचे 2 लेक्चर्स बघितले असतील. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि अशी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कुठे कुठे यूज करता येईल आणि कशा पद्धतीने यूज करता येईल. बेसिकली आपल्याला आज व्हेकल्स जे हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोडवरती चालतात, म्हणजे जसा हा ट्रॅक तुम्हाला दिसतोय, अदरवाईज आपण म्हणतो वेल ऑफ डेथ, म्हणजे ज्याला आपण मौत का कुआ पण म्हणतो. याच्यामध्ये चालणारे ते व्हेकल्स कसे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे येतात त्यांच्याविषयी डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. सो लेट्स वी बिगिन अवर चॅप्टर, लेट्स वी बिगिन अवर दिस टॉपिक. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. लेक्चरला कंप्लीट बघा. ठीक आहे. अँड अगेन शेअर विथ युअर फ्रेंड्स. ठीक आहे. तर इथे सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन येतं व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे हा जो ट्रॅक तुम्हाला दिसतोय, हा ट्रॅक आहे एक हॉरिझॉन्टल ट्रॅक आणि सर्क्युलर ट्रॅक आहे. बरोबर आहे. हॉरिझॉन्टल कसा, म्हणजे हा रोड जो तुम्हाला दिसतोय हा चपटा रोड आहे. ठीक आहे. याला असा रोड केलेला नाही आहे, नाही तर मग ही गाडी इथे राहिली असती अशी. तर आपला जो ट्रॅक आहे, जो रस्ता आहे, तो हॉरिझॉन्टल रस्ता आहे आणि कसा आहे, एक सर्क्युलर ट्रॅक आहे या पद्धतीने. आणि अशा सर्क्युलर ट्रॅकवरची आपली ही जी गाडी आहे ती अशी चाललेली आहे इथे. ठीक आहे. आणि ह्या रस्त्यावर आपण जर म्हटलं तर हा जो सेंटर पॉईंट आहे, इथून जर आपण बघितलं, याला ओ न कन्सिडर करता तुम्ही सी कन्सिडर करा सेंटर पॉईंट. ठीक आहे. तर इथून हे जे डिस्टन्स आहे एवढं, हे डिस्टन्स आहे स्मॉल आर. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला एक सर्कल कंप्लीट करून बघून घेऊ. अँड दॅन वी कन्सिडर इट इज अन आर. म्हणजे हे इथून आपलं एक सर्कल कंप्लीट होतं आहे आणि हे सर्कल थोडंसं वेगळं सर्कल आलं अंड्यासारखं. इट इज आर. हे डिस्टन्स आहे इथून सेंटर पॉईंटपासून. ठीक आहे. मग आर डिस्टन्स आपण कन्सिडर करतो, त्याच्यावरती फोर्सेस पण ॲक्ट होतात ना गाडीवरती. बरोबर. जे फोर्स ॲक्ट होतात कन्सिडर करतो आपण गाडीवरती, दॅट इज फोर्स ॲक्टिंग ऑन द कार कन्सिडर टू बी अ पार्टिकल. म्हणजे आपण जे कन्सिडरेशन करतोय, ही जी गाडी आहे, ही गाडी न कन्सिडर करता हा एक काय कन्सिडर करणार आहोत आपण, एक पॉईंट म्हणून कन्सिडर करणार आहोत. पूर्णच्या पूर्ण गाडी आत्ता आपल्यासाठी एक पॉईंट आहे, म्हणजे एक छोटासा नॉर्मल पॉईंट. आपण ह्याला गाडी न कन्सिडर करता आपण म्हणतोय की एक साधा पॉईंट आहे आणि हा साधा पॉईंट अशा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह करतोय. ठीक आहे. गाडी न मूव्ह करता फक्त काय मूव्ह करतोय, एक पॉईंट मूव्ह करतोय. आपण एवढं कन्सिडर करून घेतोय. बरोबर. कन्सिडरेशन आपलं तेच आहे आणि तेच मेन कन्सिडरेशन आपल्याला पुढे खूप मदत करेल. कारण गाडी आपण जर 4 व्हीलर म्हटली तर 4 व्हीलरला चालण्यासाठी 4 चाकं लागतील आणि त्याच्यापैकी 4 चाकांमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर पहिले हे 2 चाकं सेंटर पॉईंटपासून जवळ असतील, नंतरचे ते थोडे दूर असतील सेंटर पॉईंटपासून. ठीक आहे. जसे इथे आपण म्हणतो, याला मी पुढे सांगेलच तुम्हाला की इथे काय होतं आहे नेमकं. आपण सध्या तरी ह्याला एक पॉईंट कन्सिडर करू. ठीक आहे. आपलं कन्सिडरेशन आहे की जी 4 व्हीलर जी कार आहे आपली, इट इज अ पार्टिकल नाव. ठीक आहे. सध्या तरी आपलं कन्सिडरेशन आहे पार्टिकलवरती. ठीक आहे. कार कशी आपली पार्टिकलसारखी बिहेव करते. ठीक आहे. तर जरी पार्टिकल म्हटला तरी पण आपण याच्यामध्ये एक नॉर्मल रिॲक्शन घेऊ शकतो आणि एक वेट घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ही जी गाडी आहे आपली, ही गाडी, हिचं वजन आहे mg. कारण आपण म्हणतो ना, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन ma. हा ॲक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशनच आहे. जी लागतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर गाडीचं जे वजन आहे ते mg एवढं वजन आहे. ठीक आहे. आणि ह्या गाडीच्या वजनाला बॅलेन्स करणारा एक नॉर्मल फोर्स त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट लागतो. म्हणजे वजनला बॅलेन्स कोण करतं, नॉर्मल फोर्स करतो. बरोबर आहे. हा या डिरेक्शनमध्ये, वजन ह्या डिरेक्शनमध्ये, दोघं एकदम बॅलन्स असतात. जर दोघांपैकी एक जरी कमी जास्त झाला तर ही गाडी ह्या रस्त्यावर टिकणार नाही. म्हणून नॉर्मल फोर्स हा वजन जे आहे गाडीला, त्याचा गाडीच्या वजनाला बॅलन्स करण्याचं काम करतो.
ठीक आहे. आणि एक असतं याच्यामध्ये फ्रिक्शन, कारण फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर आपण म्हणतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे, आपण मागच्याच लेक्चर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टींना डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे फ्रिक्शन असतं ते फ्रिक्शनला आपण कन्सिडर करतो ॲट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे हे फ्रिक्शन कोणतं आहे, जे रोड अँड टायरमध्ये लागणारं जे फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनला म्हटलं जातं स्टॅटिक फ्रिक्शन. आणि असं स्टॅटिक फ्रिक्शन हे काय काम करतं, कारण जर आपण म्हटलो जर रोड अँड टायरमध्ये फ्रिक्शनच नाही आहे, फॉर एक्झाम्पल जर रस्त्यावर कोणीतरी तेल सांडून ठेवलेलं आहे, ठीक आहे, पेट्रोल डिझेल वगैरे असेल, पेट्रोल डिझेल न म्हणता आपण ऑइलचं टँकरच इथे जर पडलं असेल, तर त्या केसमध्ये इथे रोड अँड टायरमध्ये फ्रिक्शनच राहणार नाही आणि गाडी काय करेल, स्लिप व्हायला लागेल. आणि असं स्लिपनेस म्हणजे जे रोड अँड टायरमधलं जे फ्रिक्शन आहे जर ते असेल तर गाडी ही स्किड होणार नाही, स्लिप होणार नाही. आणि जर रोड अँड टायरमधलं फ्रिक्शनच कमी करून दिलं, रस्त्यावर जर कोणी ऑइल टाकूनच दिलं, तर त्या केसमध्ये ही गाडी स्लिप व्हायला लागते. फॉर एक्झाम्पल जर आपण पावसाळा आला आणि पावसाळ्यामध्ये जर आपण टू व्हीलर घेऊन जातो, तर त्यावेळेस किंवा फोर व्हीलर असेल किंवा आपण म्हणू सायकल जरी घेऊन गेलो आपण साधी, तरी पण ती आपली सायकल स्लिप होते. हे होण्याचं कारण काय, की हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे. कारण फ्रिक्शन कोणाच्यामध्ये लागतं, हे दॅट इज दिस फ्रिक्शन इज बिटवीन द रोड अँड टायरच्यामध्ये हे फ्रिक्शन असायलाच पाहिजे. म्हणून स्टॅटिक फ्रिक्शन पण इथे खूप जास्त मदत करतं गाडीला टू स्लीप होण्यापासून वाचवण्यासाठी. हे जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते खूप मदत करतं. ठीक आहे. कारण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे आपल्यासाठी स्टॅटिक फ्रिक्शनचं काम कोण करतं आहे, म्हणजे इथे गाडीमध्ये जर स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर याचा अर्थ सेंट्रिपिटल आहे. ठीक आहे. स्टॅटिक फ्रिक्शन इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इट इज ऑल्सो द फॉर्म ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचे वेगवेगळे फॉर्म आपण बघितले होते. ग्रॅव्हिटी अगेन अ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. सो mr ओमेगा स्क्वेअर आपण मागच्याच लेक्चर्समध्ये बघितलं आहे, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पण यांना डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ते लेक्चर्स बघितले असतील, नसतील बघितले तर पहिले ते लेक्चर्स नक्की बघा. ठीक आहे. सो नाव वी कन्सिडर दिस की सध्या तरी आपल्याला आता माहिती आहे की नॉर्मलला बॅलन्स करणारा कोण आहे, म्हणजे गाडीचं वजन कोण बॅलन्स करतं आहे. गाडीचं वजन बॅलन्स करणारा आपल्याकडे एकच पर्सन आहे. दिस पर्सन इज नथिंग बट अ नॉर्मल. ठीक आहे. नॉर्मल काय करतो आहे, गाडीच्या वजनाला बॅलन्स करतो आहे. ठीक आहे. नॉर्मल आणि वजन, गाडीचं वजन एकदम सारखं आहे. राहिलं स्टॅटिक फ्रिक्शन कोण बॅलन्स करतं आहे, दॅट इज mr ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आपल्यांना माहिती आहे दोघं सारखे आहेत. जर मी स्टॅटिक फ्रिक्शनला नॉर्मलने डिवाईड करून दिलं, ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आपलं आहे mr ओमेगा स्क्वेअर आणि ह्या स्टॅटिक फ्रिक्शनला मी नॉर्मलने डिवाईड करतो. असं नॉर्मल जे mg आहे आपल्याकडे, बरोबर. मग जर दोघांना मी स्टॅटिक फ्रिक्शनला आणि नॉर्मलला जर डिवाईड करतो तर त्या केसमध्ये बघा माझ्याकडे मास कॅन्सल होऊन जाईल. मग राहतो काय की स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल इज इक्वल्स टू दॅट इज आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. एक डेरिवेशन राहून जातं, एक फॉर्म्युला राहून जातो. आता असा फॉर्म्युला दॅट इज mr ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे. सो हा जो आर ओमेगा स्क्वेअर आहे, आपल्याला ओमेगा माहिती आहे. ओमेगा काय असतो, जर ओमेगाचं आपण डिस्कशन केलं तर सध्या तरी आपल्याकडे एक डेरिवेशन असं येतं आहे दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल इज इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. ठीक आहे ना. आणि ओमेगा म्हणजे ओमेगा असतो आपला दॅट इज द रिलेशन बिटवीन अ लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटीचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. कुठलं, v इज इक्वल्स टू आर ओमेगा. लक्षात ठेवत जा, परत परत हे आपल्याकडे येत राहतं. आणि ओमेगालाच आपण लिहितो दॅट इज v अपॉन आर, बरोबर आहे. तर हा ओमेगा जर मी रिप्लेस करून दिला तर माझ्याकडे हे जे डेरिवेशन असेल ते डेरिवेशन कसं येईल बघा, ह्या पद्धतीने माझ्याकडे हे डेरिवेशन येऊन जाईल. आता आर व्ही अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन जी, बरोबर आहे. तर ह्याच्यामधला जर आपण आरला बघितलं तर हा जो आर असेल आपल्याकडे सध्या तरी इथे आपल्याकडे येऊन जाईल. जर मी ह्याला असं बघितलं इथे बघा दॅट इज व्हॉट की इक्वल्स टू आर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर अपॉन जी. एक आर कॅन्सल होऊन जाईल.
राहिला v² अपॉन ट्वाईस g, बरोबर. म्हणजे इथे जे डेरिवेशन तुम्हाला दिसतंय, हे जे इक्वेशन तुम्हाला इथे दिसतंय, बरोबर. तर स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल इज इक्वल्स टू माझ्याकडे राहून काय जाईल, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी राहून जाईल. आणि आर ओमेगा काय होता आपल्याकडे, व्ही अपॉन आर होता, अपॉन जी आला, बरोबर. तर जी आला ह्या दोघांचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण ओमेगा स्क्वेअर आहे. तर मग येताना जर मी याला सॉल्व करून घेतलं तर माझ्याकडे हे ह्या पद्धतीने येतं v² अपॉन आर जी. तर हे स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मलचा रेशो माझ्याकडे येऊन जातो v² अपॉन आर जी. आणि जर मी इथून वेलॉसिटी काढली, कारण ही गाडी कुठे चाललेली, अशा ट्रॅकवर चाललेली, आणि ह्या ट्रॅकवरती जर खूप जास्त फास्ट मी ही गाडी घेऊन गेलो तर ही गाडी स्किड होण्याची शक्यता आहे. आणि स्किड होऊन ही गाडी रस्त्याच्या बाहेर चालली जाईल आणि मोस्ट ऑफ द चान्सेस विल बी देअर हेअर दॅट इज ॲक्सिडेंट होईल. ठीक आहे, ॲक्सिडेंट होण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर मी इथे एक लिमिट फिक्स करायला पाहिजे. तुम्ही रस्त्यावर बोर्ड्स बघतात, ह्या रस्त्यावर असे बोर्ड्स लावलेले असतात की ज्या बोर्ड्सवर लिहिलं असतं 40 रस्ता आहे, असा साईडचा रस्ता. असे बोर्ड्स बॅनर्स असतात, छोटे छोटे बॅनर्स असतात, त्याच्यावरती 40 50 असं लिमिट लिहिलं असतं, स्पीड लिमिट असतं. तर हे स्पीड लिमिट जर आपण डिस्कस केलं तर असं स्पीड लिमिट, त्या स्पीड लिमिटने आपण कॅल्क्युलेट करू शकतो की हे जे फ्रिक्शन आहे, म्हणजे इथे जी गाडी आहे हिचा मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे की ती ह्या रस्त्याच्या बाहेर जाणार नाही. म्हणून ते इथे ह्या रस्त्यावरती काहीतरी एक छोटासा बॅनर लावून ठेवतात आणि बिकॉज ऑफ दिस वी आर ट्राईंग टू हॅविंग सर्टन स्पीड, आणि त्या स्पीडने आपण इथे जातो. मग इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे आपल्याकडे v² अपॉन आर जी येतो आहे. जर v² अपॉन आर जीचा मी विचार केला इक्वल्स टू fs अपॉन नॉर्मलचा विचार केला, तर हे जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना, तर μs अपॉन नॉर्मलच्या बरोबर असतं, बरोबर. म्हणजे मॅक्झिमम लिमिट आणि अप्पर लिमिटचा विचार केला तर स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज μs इंटू n, दॅट इज हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड करतो की रस्ता कसा आहे, म्हणजे ह्या रस्त्यावरती डांबरचा रस्ता आहे, खड्यांचा रस्ता आहे का साधा रस्ता आहे किंवा मातीचा रस्ता आहे, तर त्याच्यावरती हा स्टॅटिक फ्रिक्शन डिपेंड करतो μs इंटू n. आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा हा एक फॉर्म आहे μs इंटू n नॉर्मल. मग जर हा आपण इथे रिप्लेस करून दिला, इथे ह्या जागेवरती μs अपॉन n इज इक्वल्स टू v² अपॉन आर जीचा जर भाग मी घेतला तर नॉर्मल इथे कॅन्सल होऊन जाईल तुमचा. राहतो काय, μs इंटू आर जी इज इक्वल्स टू v². मग हा जो v² आहे इज इक्वल्स टू μs इंटू आर जी जर मी घेतला तर हा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आपण करून घेतला तर μs इंटू आर जी. तर गोष्ट आली की v इथे जी व्हेलॉसिटी आहे, ही व्हेलॉसिटी किती पाहिजे, तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी मला एवढी पाहिजे μs इंटू आर जीच्या बरोबर. आणि जर याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली तर डेफिनेटली इथे एक कंडिशन येईल की ही जी गाडी आहे आपली ती रस्ता सोडून देईल आणि बाहेर निघून जाईल रस्त्याच्या बाहेर, आणि ॲक्सिडेंट होण्याची खूप जास्त दाट शक्यता याच्यामध्ये येऊन जाते. म्हणूनच आपण इथे मॅक्झिमम टाईम एक अप्पर लिमिट कन्सिडर करतो, अँड दिस इज अ मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल. म्हणूनच रस्त्याच्या कडेला जर तुम्ही बघितले असतील तर ते 40 असे बॅनर लावले असतात, असे बोर्ड लावून ठेवतात, ते 50 किंवा 60 काहीतरी स्पीड सेट करून ठेवतात की हा मॅक्झिमम स्पीड आहे, ह्या स्पीडच्या वर जर तुमची गाडी गेली तर ती गाडी रस्ता सोडून देईल आणि देर इज अ चान्स ऑफ ॲक्सिडेंट. तर म्हणूनच आपण हे डेरिवेशन इथे कन्सिडर केलं, आणि हे एक ॲप्लिकेशन येतं आपलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. अशाच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल आपण इथे डिस्कशन करत होतो. एक साधीशी गोष्ट होती, पण आपण डिस्कस करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि ठेवाव्याच लागल्या. त्याच्यामधली एक गोष्ट येते की आपण जे व्हेकल कन्सिडर केलं ते व्हेकल होतं आपलं एक पॉईंट सोर्स. फोर व्हीलरनं कन्सिडर करता आपण पॉईंट सोर्स कन्सिडर केले, पण नॉर्मली गाडीमध्ये 4 टायर असतात फोर व्हीलर म्हटलं तर ते पण नॉर्मल रिॲक्शन, प्रत्येक टायरवरती रिॲक्शन वेगवेगळी लागेल, रिझल्टंट फोर्स वेगवेगळा लागेल, बरोबर आहे. तर सध्या तरी आपण ह्याच्यावरती जे डेरिवेशन काढलं ते एक पॉईंट सोर्सवरती काढलेलं आहे, ठीक आहे. सो इन द डिस्कशन टिल नाव वी हॅड ॲझ्युम द व्हेकल टू बी अ पॉईंट होता. इन रियालिटी इट इज अ फोर व्हीलर, ठीक आहे, काय 4 चाकी आहे. तर रिझल्टंट नॉर्मल रिॲक्शन ड्यू टू ऑल द 4 टायर्स प्रत्येकावरती वेगवेगळं लागेल.
म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ॲट ऑल 4 टायर्स आर नेवर इक्वल वाईल अंडरगो अ सर्क्युलर मोशन. याचा अर्थ असा की जो मी नॉर्मल तुम्हाला सांगतोय, हा जो नॉर्मल लागतोय, हा नॉर्मल तुमचा फक्त एका ज्याच्यावरती लागतो, एका पॉईंटवरती. पण जर इथे 4 व्हीलर राहिली असती आपली, तर प्रत्येक टायरवरती नॉर्मल वेगळा लागला असता. चारही टायरवरती नॉर्मल वेगवेगळा लागला असता. म्हणून सध्या तरी आपण पॉईंटवरती बोलतोय, म्हणून ही गोष्ट जरा ठीक आहे की मॅक्झिमम स्पीड लिमिट एक हॉरिझॉन्टल रोडवरती आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. पण प्रत्येकासाठी आपल्याला एक वेगळं डेरिव्हेशन कन्सिडर करावं लागेल. म्हणजे आपल्याला याच्यासाठी अजून एक डेरिव्हेशन परफॉर्म करावं लागेल, विच विल बी सेट अस ॲन अ मॅक्झिमम लिमिट. स्पीडचं एक मॅक्झिमम लिमिट इथे आपल्याला सेट करून देईल. अजून काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. ऑल्सो द सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट अलॉंग द सेंटर ऑफ मास विच इज नॉट ॲट द ग्राउंड लेवल. जर तुम्ही सेंटर ऑफ मासचा विचार केला, प्रॉब्लेम हा आहे की जी गाडी आहे ती 4 टायरवरती असल्यामुळे याचा जो सेंटर ऑफ मास आहे ना, तो ग्राउंड लेवलपासून वरती असतो इथे. कारण ही गाडीचे टायर्समुळे सेंटर ऑफ मास वरती असतो. ह्याचा सेंटर ऑफ मास डायरेक्ट लाय करत नाही ऑन द रोडवरती. हा थोडासा वरती असतो बिकॉज ऑफ द टायर. कारण टायर काय आहेत, काही हाईटवरती गाडीला सेट करतात. त्याचं पूर्ण वजन कुठे असतं, वरच्या भागामध्ये तुम्हाला वजन दिसेल, आणि टायर खाली राहून जातात. सेंटर ऑफ मास डायरेक्टली ग्राउंड लेवलवरती नसतो, काहीतरी एका पर्टिक्युलर हाईटवरती असतो, एच हाईटवरती. सो दस जे फ्रिक्शनल फोर्स आहे अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स रिझल्ट इन टू अ टॉर्क विच मे टॉपल द व्हेकल. कारण ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, सेंट्रिफ्युगल फोर्स ह्याच्यामुळे ही जी गाडी आहे ना, ही टॉपल म्हणजे ही टिल्ट होऊ शकते, एका बाजूलाही जाऊ शकते, एका बाजूलाही टिल्ट होऊ शकते. म्हणजे ही टायर जे तुम्हाला इथे दिसतात, याचे पुढचे हे मधले टायर पहिले वरती चालले जातील, ह्या टायरवरती लोड येऊन जाईल आणि एक केस येईल की ही गाडी डायरेक्टली इथून टिल्ट होऊन जाईल, पूर्ण टॉपल होऊन जाईल इथून. तर ही पण कंडिशन आहे, कारण इथं सेंटर ऑफ मासच वरती आहे ना. आणि दुसरं राहिलं फ्रिक्शन फोर्स, दॅट इज जो फ्रिक्शनल फोर्स आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. बिकॉज ऑफ दिस जो टॉर्क यांच्यावरती लागेल, याच्यामुळे गाडी जी आहे ती इवन 2 टायर्सवरतीच राहू शकते ना, टॉपल द व्हेकल. इवन अ टू व्हीलर जरी असली तरी पण ती टॉपल होऊ शकते अशा केसमध्ये. ठीक आहे. फॉर अ टू व्हीलर, आता इथे टू व्हीलरची गोष्ट जरा वेगळी येते. कारण हा टू व्हीलरवाला काय करतो, या गाडीला असं तिरकस करून चालला जातो इथे. म्हणजे ही जी गाडी आहे ती तुम्ही बघितलं असेल, ते या फॉर्म्युला रेसिंगवाले जे छोटे छोटे बायसिकलवाले रेसिंग करतात, त्यावेळेस जेव्हा ते इथे टर्न घेतात ना, ते स्वतःला जर हे सरळ चालले असतील ना, तर पुढे कुठेतरी जर रस्ता असा आला तर ते स्वतःला असं टिल्ट करून घेतात. रस्त्याच्या ज्या कडेला सेंटर असतो त्या भागामध्ये ते स्वतःला टिल्ट करून घेतात. तर इथे चालून जातं, म्हणून ते टॉपल होण्यापासून वाचतात. ठीक आहे. म्हणजे जे टू व्हीलर आहे, इट इज अ मोस्ट फॉर द रायडर टू इन्क्लाइन द रिस्पेक्टिव्ह वर्टिकल प्रिव्हेंट द टॉपलिंग. म्हणजे जर त्यांना टॉपल होण्यापासून वाचायचं असेल, स्किड होण्यापासून वाचायचं असेल, ते स्वतःला काय करतात, इन्क्लाइन करून देतात रस्त्याच्या बाजूला. हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या एक्झॅक्टली बाजूला हे स्वतःला टिल्ट करून घेतात, स्वतःला त्या बाजूने झोकून घेतात, आणि मग अशा केसमध्ये हे टॉपलिंगपासून वाचून जातात. ठीक आहे ना. मग अजून एक गोष्ट येते की इथे त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला होता, ही कंडिशन आली की टॉपलिंगची जी कंडिशन आहे, कारण व्हेकल टॉपल करणं, टू व्हीलर टॉपल होऊ शकतं. टू व्हीलरला तुम्ही रस्त्याने चाललेत तर तिला ह्या बाजूने टिल्ट करू शकतात. ठीक आहे. पण फोर व्हीलरला थोडी ना तुम्ही 2 चाकांवर चालून घेऊन जाऊ शकतात, हे पॉसिबल नाही आहे. काय तुम्ही स्टंटमॅन तर नाही आहेत की फोर व्हीलरला पण तशा कंडिशनमध्ये तुम्ही चालवून घेऊन जाऊ शकणार आहेत. ठीक आहे ना. मग इथे पण एक गोष्ट येते की टू व्हीलर जी फोर व्हीलर आहे तिला पण टॉपलपासून वाचवायची खूप जास्त गरज आहे. मग टॉपल करणं म्हणजे बेसिक काय गोष्ट आहे, ही गाडी आहे आपली. जर तुम्ही इथे बघितलं असेल की हे जे आहेत, बरोबर, इथे यांनी स्वतःच्या व्हेकलला बघा, हे व्हेकल असं आहे डायरेक्टली, बरोबर. आणि दुसरी गोष्ट राहिली व्हेकलची, इथे अजून एक कन्सेप्ट येते. ह्याला बघा, हा रस्ता जरा बघा, इथून थोडासा वरती करून ठेवला आहे बघा ग्राउंडपासून. हा रस्ता इथून सरळ आहे, बरोबर, पण इथे थोडासा वरती केलेला आहे असा, बरोबर. ह्या भागांमध्ये ह्या रस्त्याला बघा जरा, इथे जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा इथे एकदम सरळ येतोय थोडासा, पण इथे तुम्ही बघितलं तर हा रस्ता एकदम इन्क्लाइन आहे, एवढ्या अँगलवरती येऊन गेलेला आहे असा तिरकस.
तर इथे टॉपलिंगसाठीची जी गोष्ट येते व्हेकलच्या टॉपलिंगसाठी, ती म्हणजे इथे आपण सगळ्यात पहिले तर यूज युअर ब्रेन पॉवरचा जो कंडिशन आपल्याला दिली होती त्याच्याबद्दल डिस्कशन करू. यांनी आपल्याला म्हटलं होतं की जर हॉरिझॉन्टल रस्ता, हे तर पॉसिबल नाही आहे ना आता, की गाडीला आपण 2 टायर्सवर नाही, 4 चाकी गाडी आहे आणि तिला 2 टायरवर चालवणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. कारण हे फक्त पॉसिबल त्याच लोकांना होऊ शकतं जे स्टंटमॅन आहेत. ठीक आहे. प्रत्येक माणूस स्टंटमॅन नसतो. म्हणून इथे कंडिशन येते की मग अशा 4 व्हीलरचं काय करायचं? असे बिना स्टंटमॅनवाल्यांना गाडी द्यायचीच नाही का मग 4 व्हीलर? असं तर पॉसिबल नाही आहे. म्हणून मग याच्यासाठी एक कंडिशन येते. एक रस्ता असा की तिथे काहीतरी एक स्पीड लिमिट सेट करावा लागतो. म्हणजे ऑब्टेन द कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग द 4 व्हीलर. आपल्याला कंडिशन काय काढायची इथे, की व्हेकल टॉपल व्हायला नको. ठीक आहे. 2 टायर्सवर चालायला नको आणि रस्त्याच्या बाजूने ते स्किड व्हायला नको. तर मग इथे एक कंडिशन आपण म्हणून घेऊ, की जे 4 व्हीलर आहे ते का टर्न काय करतं आहे, कर्व रोडवरती टर्न घेतं आहे. हीच कंडिशन आहे आपल्याकडे. जो कर्व रोड आहे आपला, त्या कर्व रोडवरती असं व्हेकल काय करतं आहे, टर्न घेतं आहे. ठीक आहे. आणि हा जो रस्ता आहे तो अनबँक रस्ता आहे. बँकिंग ऑफ रोडची कंडिशन येते. तर हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय, या रस्त्याला म्हटलं आता बँकिंग. ठीक आहे. बँकिंग म्हणजे याला काहीतरी अँगलवरती सेट करून देतात, थोडंसं तिरकस बनवून देतात ह्या रस्त्याला. ठीक आहे. असा रस्ता नाही आहे आपला. आपला रस्ता आहे जो एक साधा आणि प्लेन हॉरिझॉन्टल रोड आहे. आपण ह्याच कंडिशनवर आत्ता पण बोलतोय, एक हॉरिझॉन्टल रोड आहे आपल्याकडे. त्याच कंडिशनवरती आपलं डिस्कशन चालू आहे. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट टॉपलिंगची. ठीक आहे. इथे जो टॉर्क ॲप्लाय होतोय, ठीक आहे, त्या टॉर्कची गोष्ट, दॅट इज टॉर्क दॅट प्रिव्हेंट इट फ्रॉम द स्किपिंग. ठीक आहे ना. दॅट इज व्हेकल स्लिप नको व्हायला. अवे फ्रॉम द टर्न अरायझेस नॉर्मल फोर्सेस आउटसाइड द व्हील. ठीक आहे. इज लार्जर दॅन द नॉर्मल फोर्स ऑन द इनसाइड व्हील. ठीक आहे ना. म्हणजे जे बाहेरचे व्हेकल्स, म्हणजे जे बाहेरचे व्हील्स आहेत ना, हे जे दिसतात तुम्हाला, हे बाहेरचे आहेत, हे मधले व्हील्स आहेत. बरोबर. कारण ही गाडी मधल्या भागामधले, म्हणजे इथे हा सेंटर असेल याचा. ठीक आहे. आणि हे बाहेरचे टायर झाले, आउटसाईडचे टायर, हे इनसाईडचे टायर आहेत. तर यांच्यावरती नॉर्मल आपण काय करतोय आता, प्रत्येक टायरवरती नॉर्मलची गोष्ट वेगळी वेगळी करतोय. ठीक आहे. मग नॉर्मलसाठी आपण जो फोर्स कन्सिडर करतोय, जो टॉर्क होतोय, दॅट प्रिव्हेंट इट फ्रॉम स्किडिंग. बरोबर आहे. अवे फ्रॉम द टर्न अरायझेस टू द नॉर्मल फोर्स ऑन द आउटसाइड व्हील इज लार्जर. म्हणजे नॉर्मल फोर्स आउटसाईडच्या व्हीलवरती जास्त आहे दॅन द इनसाइड व्हील. बरोबर. नॉर्मल फोर्स जे आउटसाईडचे टायर्स आहेत, दोघं टायर्स आउटसाईडचे टायर्स आहेत, दोघांवरती नॉर्मल फोर्स जास्त आहे दॅन द इनसाइड टायर, त्यांच्यावरती नॉर्मल फोर्स कमी आहे दॅन द आउटसाईडपेक्षा. ठीक आहे. आपण गोष्ट करतोय ओव्हर टर्निंगची. ठीक आहे. ओव्हर टर्निंग ऑफ व्हेकल. सो आपण एक गोष्ट, म्हणजे जी कार आहे सर्क्युलर पाथवरती मूव्ह करते, स्पीड मोर दॅन द सर्टन मॅक्झिमम. ठीक आहे ना. मॅक्झिमम स्पीडपेक्षा जास्त स्पीड आपण घेतो. ठीक आहे ना. तर मॅक्झिमम स्पीडपेक्षा जर जास्त स्पीड घेतला तर ही गाडी इथून स्किड करणार आहे. ठीक आहे. दॅन इट ओव्हरटर्न इवन इफ फ्रिक्शन इज सफिशियंट. म्हणजे फ्रिक्शन जरी सफिशियंट राहिलं, जर मॅक्झिमम स्पीडपेक्षा जास्त स्पीड राहिला, ही गाडी ऑब्वियसली की रस्त्याच्या बाहेर चालली जाणार आहे. ठीक आहे. सो सफिशियंट टू अवॉइड द स्किडिंग अँड इट इनर व्हील लिव्ज द फर्स्ट ग्राउंड. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये होणार काय, की पहिले तर हे मधले व्हील हे सोडून देतील, कारण यांच्यावरती नॉर्मल कमी आहे, ह्याच्यावरती नॉर्मल जास्त लागतोय. तर सगळ्यात पहिले काय होईल, हे व्हील काय करतील, जे जो फोर्स आहे तो रस्ता सोडून देतील, ग्राउंड सोडून देतील आणि हे हवेमध्ये येऊन जातील. हवेमध्ये येताच तर ही गाडी ह्या दोघं टायर्सवरती येऊन जाईल आणि जसं स्पीड वाढून जाईल तर ह्या दोघं टायर पण याचा स्पीड सोडून देतील, फ्रिक्शनल फोर्स सोडून देतील आणि ही गाडी स्किड होऊन जाईल. ठीक आहे. तर मग when a car move in a circular path with a speed more than the certain maximum speed. ठीक आहे. गाडी कशी मॅक्झिमम स्पीडपेक्षा जास्त स्पीडने चाललेली, इट ओव्हरटर्न. ठीक आहे. इफ द फ्रिक्शन इज सफिशियंट टू अवॉइड द स्किडिंग. ठीक आहे. अँड इट्स इनर व्हील लिव्ह द ग्राउंड फर्स्ट. म्हणजे पहिले जे व्हील्स आहेत, मधले व्हील्स पहिले ते ग्राउंडला सोडून देतील. आफ्टर दिस, मग इथे पण कंडिशन माहिती पाहिजे, कोणते कोणते फोर्सेस याच्यावरती अप्लाय होतात.
तर ॲप्लाइड फोर्सेस बघा, एक तर वेट आहे गाडीचं, दुसरं स्पीड ऑफ द कार जो मॅक्झिममपेक्षा जास्त जर असेल तर, रेडियस ऑफ द कर पाथ आपण पहिलेच बोललो इथून एवढं रेडियस आर आहे, अँड देन ट्वाईस एचं कारण आहे, हा ट्वाईस ए जो डिस्टन्स आहे सेंटर ऑफ द व्हेकलचे जे व्हील्स आहेत त्यांच्यामधलं, या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ट्वाईस ए एवढं डिस्टन्स आहे दोघं टायरच्या मध्ये. ट्वाईस ए दॅट इज डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द व्हील्स ऑफ द कार. ओके, म्हणजे दोघं कार, ही जी कार आहे आपली, या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ते ट्वाईस ए एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि ह्याच्याच सोबत जे सेंटर ऑफ मास आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी जिला आपण जी म्हणतो, एच ई एक सर्टन हाईटवरती आहे, एच हाईटवरती, म्हणजे ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, कॅपिटल जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ही हाईट एच वरती आहे, आणि दोघं टायरच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ते ट्वाईस ए एवढं डिस्टन्स आहे. गाडीचं वजन mjच आहे. ठीक आहे, स्टॅटिक फ्रिक्शन सेम आहे याच्यामध्ये. एक R1 जी रिॲक्शन अप्लाय होते, बरोबर आहे, नॉर्मल रिॲक्शन आपण ज्याला म्हणतोय, एक नॉर्मल रिॲक्शन R1 रिॲक्शन ऑन द इनर व्हील, म्हणजे मधल्या व्हीलवरती R1 रिॲक्शन अप्लाय होते. ठीक आहे, रिॲक्शन ऑन द इनर व्हील ऑफ द कार बाय द ग्राउंड, आणि जी R2 आहे आपलं, द रिॲक्शन ऑन द आउटर व्हील आहे ऑफ द कार बाय द ग्राउंड. ठीक आहे ना, ग्राउंड जी रिॲक्शन लावतंय, रिॲक्शन अप्लाय करतंय ह्या दोघं टायर्सवरती. ठीक आहे, R1 कोणतं आहे आपलं, दॅट इज इनर व्हील. ठीक आहे, दॅट इज रिॲक्शन ऑन द इनर व्हील ऑफ द कार बाय द ग्राउंड. ओके, आणि R2 आउटर व्हील आहेत आणि ग्राउंडमधली रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, या दोघं गोष्टी आपल्याकडे इथे येऊन गेलेल्या आहेत, बरोबर. मग वेन अ कार मूव इन अ सर्क्युलर पाथ, ठीक आहे, कार कुठे सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करते, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स एफ आहे. फ्रिक्शनल फोर्सच आपला काय, सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. ठीक आहे, mv²/r आपण वेगवेगळे फॉर्म बघितले सेंट्रिपिटल फोर्सेसचे. ठीक आहे, तर स्टॅटिक फ्रिक्शन इज नथिंग बट अ सेंट्रिपिटल फोर्स, त्याला आपण mv²/r कन्सिडर करून घेऊ, बरोबर. आणि मग रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये बाय टेकिंग द मोमेंट ऑफ फोर्सेस R1 आणि R2, फोर्स F अँड दॅट इज G जो आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, बरोबर. या फोर्सेसला घेतल्यानंतर जर आपण रोटेशनल इक्विलिब्रियमचं कन्सिडरेशन केलं तर आपल्याला इथे समजेल फोर्स F आहे आणि हाईट H वरती आहे, प्लस R1 रिॲक्शन इनर व्हीलवरती लागते इंटू एच्या बरोबर, हे दोघं इक्वल आहेत R2 इंटू एच्या बरोबर. ठीक आहे, पण इथे नो व्हर्टिकल मोशन. प्रॉब्लेम काय आहे की ही गाडी वरती थोडी ना उडते, वरती काही मोशन आहे का गाडीची, नाही आहे, ही मोशन आहे गाडीची फक्त सरळ. ठीक आहे, जर गाडीची मोशन फक्त सरळ आणि स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर त्या केसमध्ये R1 प्लस R2 इज इक्वल्स टू मास ऑफ द वेट असेल, कारण इथे नॉर्मल काय, याला बॅलन्स करण्यासाठी, वजनाला बॅलन्स करण्यासाठी रिॲक्शनची गरज आहे, आणि ती रिॲक्शन आणि ते बॅलन्स कोण करतंय, रिॲक्शन 1 अँड रिॲक्शन 2 दोघं टायर्सवरती लागणाऱ्या रिॲक्शन त्या वजनाला बॅलन्स करत आहेत. हे दुसरं आणि तिसरं इक्वेशन आपल्याकडे येऊन जातं. पहिलं इक्वेशन आपलं सेंट्रिपिटल फोर्स आहे, दॅट इज फ्रिक्शन फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शन. मग जर मी ह्या तिघांना सॉल्व करून घेतलं, तसंच माझ्याकडे जो R1 येतोय, हा R1 असेल माझ्याकडे 1/2 m इंटू स्मॉल जीच्या बरोबर. ओके, R1 रिॲक्शन किती आहे, इनर व्हीलवरती जी रिॲक्शन लागते ग्राउंडची आणि कारच्या टायरची. ठीक आहे, तर ही रिॲक्शन आहे 1/2 m मास ऑफ द कार G - v²h/ra. ही इनर व्हीलची गोष्ट झाली रिॲक्शनची, आणि आउटर व्हीलवरती जी रिॲक्शन लागते 1/2 m इंटू जी प्लस. ठीक आहे, आउटरवरती जी रिॲक्शन आहे ती मायनस, आणि इनरवरती लागणारी रिॲक्शन आहे ती प्लस v²h. ठीक आहे, r/ra, बरोबर. तर मग बघा इथे लागणारी रिॲक्शन, जर इक्वेशन 4चा आपण विचार केला, ओके, फ्रॉम इक्वेशन 4 जर v जी व्हेलॉसिटी ती इन्क्रीज झाली, दॅट इज व्हॅल्यू ऑफ r डिक्रीज होईल. व्हेलॉसिटी वाढली तर रिॲक्शन कमी होईल, कारण इनर व्हीलची रिॲक्शन आहे. जर व्हेलॉसिटी या गाडीची वाढली तर इथे जी रिॲक्शन आहे ग्राउंड आणि टायरच्या मध्ये ती कमी होऊन जाईल, आणि जर कमी व्हायला लागली तर हे जे टायर आहे हळूहळू ग्राउंड सोडायला लागेल,
आणि जसं ग्राउंड सुटेल त्याच पद्धतीने हे जे टायर आहेत ते वरती राहून जाईल, फ्लोट होईल. आणि मग हे जे टायर आहेत सगळ्यात पहिले हे ग्राउंड सोडतील आणि मग राहून जातील फक्त R2 वरची रिॲक्शन. कशामुळे? बिकॉज ऑफ द वेलॉसिटी इन्क्रीजेस, रिॲक्शन R1 वरची जी आहे ती रिॲक्शन डिक्रीज होऊन जाईल आणि R1 एक केसमध्ये 0 होऊन जाईल. जर R1 0 झाला आणि जर त्याला मी सॉल्व केलं तर तुम्हाला समजेल R1 0 आहे सध्या आता, बरोबर. तर हे दोघं जर डिवाईड करून दिले तर ते पण आपल्याकडे 0 होऊन जातील, बरोबर. तर ह्याचा विचार सोडा. आता राहिला G, बरोबर. इथे राहिलेलं फक्त माझ्याकडे एवढं इक्वेशन आहे, हे पूर्ण आता चाललं गेलेलं आहे, बरोबर. म्हणजे हे राहिलं आहे माझ्याकडे इक्वल्स टू 0, बरोबर. तर जर हे इक्वल्स टू 0 असेल तर मी एक काम करू शकतो, हा G मायनस आहे ना तर त्याला प्लस करू शकतो. G इज इक्वल्स टू V²H अपॉन RA माझ्याकडे राहून जातो, ठीक आहे. मग V²H अपॉन RA इक्वल्स टू G माझ्याकडे आला. आणि जर माझ्याकडे हा असेल तर मी हे इक्वेशन सॉल्व करून, बरोबर, माझ्याकडे जे वेलॉसिटी येते ती वेलॉसिटी असेल V इज इक्वल्स टू √GRA अपॉन H. हीच ती वेलॉसिटी आहे ज्या वेलॉसिटीला द मॅक्झिमम स्पीड ऑफ द कार विदाउट ओव्हरटर्निंग ऑन अ फ्लॅट रोड इज गिवन. म्हणजे इथे ही मॅक्झिमम वेलॉसिटी आहे. आता इथे हे जे व्हेकल आहे ते जी टायर आहे मधलं टायर ही ग्राउंडला सोडायला लागेल. मग ह्या स्पीडला घेऊन मी काय करू शकतो, एक लिमिट सेट करू शकतो. ह्याच मॅक्झिमम स्पीडला तिथे मी त्या रस्त्यावर एक बोर्ड लावू शकतो ज्याचा स्पीड आहे 40 किलोमीटर पर हवर. मे बी त्याच्यावरती बोर्ड लावू शकतो 50 किलोमीटर पर हवर. तर ह्याच स्पीडला जी गाडी ती माझी तिथून घेऊन जायला पाहिजे. आणि याच्यापेक्षा जर जास्त स्पीड झाला तर डेफिनेटली काय होईल, जी वेलॉसिटी इन्क्रीज होऊन जाईल आणि R1ची रिॲक्शन डिक्रीज होऊन जाईल, R1 डिक्रीज होईल. आणि जर R1 डिक्रीज झाला तर मधलं टायर काय करेल, ग्राउंड सोडून देईल आणि मग फक्त आउटर टायरवरती ही गाडी राहून जाईल आणि मग ही गाडी स्किड होऊन जाईल, रस्त्याच्या बाहेर फेकली जाईल. सो ॲज द मॅक्झिमम स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेकल. म्हणजे असं काही नाही आहे. जर इथे तुम्ही बघितलं ना या वेलॉसिटीमध्ये तर तुम्हाला मास दिसणार नाही. प्रॉब्लेम काय, मास म्हणजे मग एक ट्रक जरी आला आणि एक छोटी कार जरी आली आणि ट्रक जरी लोड होऊन आला, कार जरी गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर बसून आला तरी पण त्या मासचा ह्या स्पीडवरती काहीही फरक पडत नाही. म्हणून ऑलवेज जो मॅक्झिमम स्पीड आहे तो मासवरती डिपेंड करत नाही व्हेकलच्या. लोडिंग द व्हेकल डज नॉट प्ले द वायटरल रोल इन द टॉपलिंग. टॉपलिंगमध्ये याचा काहीही रोल नाही आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की असं जे व्हेकल आहे त्याचा मॅक्झिमम स्पीड हा डिपेंड करतो जस्ट ऑफ द जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रेडियस किती आहे त्याची सेंटरपासून, आणि डिस्टन्स किती आहे आणि हाईट किती आहे त्याची, त्याच्यावरतीच हे सगळं डिपेंड करतं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा हाईट किती आहे या सगळ्या गोष्टीवरती हा व्हेकलचा स्पीड डिपेंड करतो. जर मी हा काढून घेतला तर मी एक स्पीड सेट करून तिथे ठेवू शकतो, एक बोर्ड तिथे लावू शकतो त्या रस्त्यावर, त्या हॉरिझॉन्टल ट्रॅकवरती, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती मी लावू शकतो. सो फॉर सेफ ड्राईव्ह द स्पीड विल बी लेस दॅन. म्हणजे जर सेफ ड्रायव्हिंग करायची असेल तर स्पीड किती पाहिजे ह्या केसमध्ये, हा स्पीड आपल्याला इथे पाहिजे दॅट इज √GRA अपॉन Hच्या बरोबर. याच्यापेक्षा जास्त नको. याच्यापेक्षा जास्त आला तर समजून घ्यायचं गाडी काय होऊन जाईल, टॉपल होऊन जाईल, गाडी काय होऊन जाईल, टिल्ट होऊन जाईल एका साईडमध्ये, बरोबर. तर मग हीच कंडिशन होती फॉर द टॉपलिंगसाठी. अजून एक डेरिवेशन तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेलं आहे. त्याची लिंक मी ऑलरेडी ते तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात, ठीक आहे. नाव वी डिस्कस अबाउट एक कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो दॅट इज वेल ऑफ डेथ, अदरवाईज वॉल ऑफ डेथ म्हटलं जातं. आपल्या भाषेमध्ये याला म्हटलं जातं मौत का कुवा. हे तुम्ही बघतात चित्र, बरेचसे लोक ज्यांच्या खेड्यागावामध्ये असेल किंवा यात्रेमध्ये तुम्ही जाऊन फिरून आले असतील तर तुम्ही ह्या मौत का कुवा ज्याला आपण म्हणतो, वेल ऑफ डेथ आपण त्याला म्हणतो, त्याला बघितलं असेल. तुम्ही बघतात की ही लोक इथे स्टंट करतात. ही स्टंट करणारी लोक ऑलमोस्ट जी बाईक आहे आपली ती व्हर्टिकल ट्रॅकच्या एकदम हॉरिझॉन्टलला घेऊन जातात. अशीच व्हर्टिकल ट्रॅकमध्ये एक जी गोष्ट आहे फ्रिक्शन बघा.
हे फ्रिक्शन आहे आणि इथे लागणारी नॉर्मल बघा, ही नॉर्मल रिॲक्शन आहे आणि गाडीचं वजन बघा हे खाली जातं आहे, बरोबर. तर मग इथे जो सेंट्रिपिटल बॅलन्स होतोय तो नॉर्मल बॅलन्स करतोय. ठीक आहे, कोण बॅलन्स करतोय? नॉर्मल. सो हेअर इज दॅट. याच्यामध्ये आपल्याला जी वेल ऑफ डेथ दिसते, दिस इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस आर. ही पण व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे जिची रेडियस किती आहे? आर आहे. ही स्मॉल आर आपण रेडियस कन्सिडर करतो याची. अशा रेडियसच्या वॉलमध्ये दॅट इज आर इनसाइड विच द व्हेकल इज ड्रिवन इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. काय करतात हे? इथे हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म केलं जातं. हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे आपलं. व्हर्टिकल सर्कल आपलं असं असतं, हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे. दोन सर्कलमध्ये फरक समजा. एक सर्कल हे झालं आपलं व्हर्टिकल सर्कल आणि दुसरं झालं हे हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे, तर इथे परफॉर्म होणारं सर्क्युलर मोशन कशी? एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन हे व्हेकल्स इथे परफॉर्म करतात. हे स्टंटमॅन परफॉर्म करतात. दिस कॅन बी सीन व्हाईल परफॉर्मिंग अ स्टंट. ठीक आहे, जे फोर्स ॲक्ट होता त्याच्यावरती इथे पण आपण जो कन्सिडरेशन करतोय की ते पूर्ण गाडी न कन्सिडर करता ह्या पूर्ण गाडीला, ह्या पूर्ण व्हेकलला, ह्या पूर्ण टू व्हीलरला आपण एक पॉईंट म्हणून कन्सिडर करतोय. ठीक आहे, आणि आपण ह्याच पॉईंटवरती या डेरिवेशनमध्ये पण आणि ह्या वेल ऑफ डेथबद्दल पण आपण इथे डिस्कशन करणार आहोत. हे सेकंड ॲप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. ठीक आहे, तर मग इथे पण नॉर्मल रिॲक्शन लागते हॉरिझॉन्टली टुवर्ड्स द सेंटरकडे लागते नॉर्मल रिॲक्शन, बरोबर. इथे गोष्ट आली, नॉर्मल रिॲक्शन लागते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल इथे नॉर्मल रिॲक्शन लागते. आणि फ्रिक्शन हा जर तुम्ही बघितला तर फ्रिक्शन इथे गाडीच्या वजनाला बॅलन्स करतोय. स्टॅटिक फ्रिक्शन गाडीच्या वजनाला बॅलन्स करतोय आणि सेंट्रिपिटलला बॅलन्स करणारा, सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करण्यासाठी नॉर्मल रिॲक्शनची इथे गोष्ट येते. ठीक आहे, सो वेट आहे mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतो आहे, बरोबर. स्टॅटिक फ्रिक्शन व्हर्टिकली अपवर्ड ॲक्ट होतं आहे. ठीक आहे, जे आपण टायरमध्ये आणि वॉलमध्ये बघतोय हे स्टॅटिक फ्रिक्शन इथे सध्या कोणाचं आहे की हे स्टॅटिक फ्रिक्शन बघा ह्या टायरमध्ये आणि ह्या वॉलमध्ये हे स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्ट होतो आहे. ठीक आहे, हे जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे बिकॉज ऑफ इट टू प्रिव्हेंट द डाऊनवर्ड स्लिपिंग. कारण काय, नाही तर मग हे खाली स्लिप झालं असतं, हा जो स्टंट मॅन आहे तो खाली पडून गेला असता त्या वेलमध्ये. ठीक आहे, त्याची जी मॅग्निट्यूड आहे इक्वल टू वजनाच्या बरोबर ही स्टॅटिक फ्रिक्शनची मॅग्निट्यूड आहे. कारण इथे स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्स करतं आहे वजन. ठीक आहे, आपल्या प्रिव्हियस केसमध्ये नॉर्मल वजनाला बॅलन्स करत होता, आता वजनाला बॅलन्स करण्यासाठी कोण आहे? स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्स करत आहे. ठीक आहे, mg, ज्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शनला नाव दिलं आहे μs इंटू n इज इक्वल्स टू mg. हा μs तुम्हाला माहिती आहे की हे लाकडाचं बनलेलं असतं आणि हा म्यू त्याच्यावरतीच डिपेंड करेल. एक तर डांबराचा रस्ता असतो म्हणून स्टॅटिक फ्रिक्शन टारवरती डिपेंड करेल. हा स्टॅटिक फ्रिक्शनचा जो म्यू आहे, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ज्याला म्हटलं जातं, तो डिपेंड करतो रस्ता कसा आहे. तो डांबराचा आहे, लाकडाचा रस्ता आहे, मातीचा रस्ता आहे, खडकाळ रस्ता आहे किंवा कुठला आहे त्याच्यावरती हा डिपेंड करतो. ठीक आहे, तर याची मॅग्निट्यूड जी आहे स्टॅटिक फ्रिक्शनची ती वजनाच्या बरोबर आहे. सो दिस इज ओनली द अपवर्ड फोर्स आपण त्याला म्हणतो, बरोबर. तर नॉर्मल रिॲक्शन जी इथे लागते, इथे पण बघा नॉर्मल सेंट्रिपिटल सारखा बिहेव करतोय आता, बरोबर. नॉर्मल कसा? सेंट्रिपिटल सारखा, mr ओमेगा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे mv स्क्वेअर बाय आर आपण त्याला लावू शकतो आणि इथे स्टॅटिक फ्रिक्शनचं काम कोण करतंय? दॅट इज वजन. ठीक आहे, मग असं स्टॅटिक फ्रिक्शन जर आपण कन्सिडर करून घेतलं, हे स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू द μs इंटू n, जे मी तुम्हाला पहिलेच बोललो, बरोबर. मग इथे लेस दॅन और इक्वल्स टू आहे स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, आणि जी मॅग्निट्यूड आहे म्हणजे हे तर आपण mgच लिहिलं ना, बरोबर आहे. स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे आपलं? mgच्या बरोबर आहे. सो लेस दॅन और इक्वल्स टू जर नॉर्मल आपण घेतला, नॉर्मल काय आपला mv स्क्वेअर बाय आर आहे, बरोबर. मी फक्त काय काम करतोय की इथे हा जो आहे ना नॉर्मल त्याला मी फक्त इथे लिहितोय बघा. लिहिलं तर mv स्क्वेअर बाय आर माझ्याकडे येऊन गेला. जसं मी त्याला लिहिला त्याच पद्धतीने v स्क्वेअर बाय आर माझ्याकडे इथे m आणि हा m कॅन्सल होऊन जातो, राहतो फक्त g जो इथे लिहिला आहे आपण. मग म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. मला पाहिजे वेलॉसिटी, कारण इथे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनवरती येणारी जी वेलॉसिटी आहे ह्याला किती वेलॉसिटी पाहिजे की तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल आणि हा तो खाली पडणार नाही ह्या वेलमध्ये. ठीक आहे, ती वेलॉसिटी मला इथे भेटून जाईल.
मग ही वेलॉसिटी आहे व्ही स्क्वेअर विच विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू r/g/μs. आणि मग मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे, कमीत कमी वेलॉसिटी किती पाहिजे हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी इथे. तर इथे मिनिमम वेलॉसिटी लागते √rg/μsच्या बरोबरची वेलॉसिटी इथे पाहिजे. अँड देन सच अ मोशन विल बी पॉसिबल. आणि मग असा जो वेल ऑफ डेथ आहे आपला हा इथे परफॉर्म होऊन जातो. ठीक आहे ना. इथे काही कंडिशन परत आपल्याला माहिती पाहिजे. इथे ही गोष्ट येते एक नॉर्मलची गोष्ट. ठीक आहे. जो एन आहे शुड बी ऑलवेज इक्वल्स टू mv²/r. वेल ऑफ डेथमध्ये हेच काम करतं. नॉर्मल रिॲक्शन इथे काम करते. ठीक आहे. नाहीतर आपण जे हॉरिझॉन्टल रस्त्यावरती बघितलं तिथे नॉर्मल कसं बिहेव करत होतं, नॉर्मल हा वजनासारखा बिहेव करत होता. त्याची मॅग्निट्यूड वजनाच्या बरोबर होती. डिरेक्शन दोघांची वेगवेगळी असते. डिरेक्शनची गोष्ट वेगवेगळी आहे. ठीक आहे. डिरेक्शन नॉर्मल वरती लागतो, वजन खाली लागतं, पण दोघांचं मॅग्निट्यूड दॅट इज सारखं असतं. ठीक आहे. दोघांचं मॅग्निट्यूड सारखं असेल, कमी जास्त नसतं. म्हणजे सेंट्रिपिटल ह्या डिरेक्शनमध्ये, सेंट्रिफ्युगल ह्या डिरेक्शनमध्ये जर दोघांचं मॅग्निट्यूड सारखं असेल तर रस्त्यावर ते व्हेकल एकदम सरळ निघून जाईल. पण जर सेंट्रिफ्युगल फोर्स जर जास्त राहिला तर हे जी रस्त्यावरचं व्हेकल आहे ते डायरेक्ट रस्ता सोडून देईल आणि बाहेर निघून जाईल. ठीक आहे. तर इथे नॉर्मल जो मिनिमम लागणार आहे तो लागणार आहे mg/μsच्या बरोबर. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे, बरोबर आहे, इन दिस केस μs इज इक्वल्स टू is इंटू n इज द व्हॅलिड ओनली फॉर द मिनिमम स्पीड. मिनिमम स्टॅटिक फ्रिक्शनसाठी हा व्हॅलिड आहे. ठीक आहे. शुड बी ऑलवेज बी इक्वल्स टू द mgच्या बरोबर असेल. म्हणजे हा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे विच विल बी ऑलवेज इक्वल्स टू mg. ठीक आहे. वेट ऑफ द व्हेकलच्या बरोबर स्टॅटिक फ्रिक्शन असायला पाहिजे. आपण जे डेरिवेशन परफॉर्म केलं, द व्हेकल आपण ॲज्युम केला पार्टिकलसारखा, पण जर रियालिटीची आपण गोष्ट केली इट इज नॉट सो. हा एक पॉईंट नसतो. रियालिटीची गोष्ट काय आहे, हा पॉईंट नसतो. सो ड्युरिंग रिव्हॉल्युशन इन सच अ वेल अ टू व्हीलर रायडर इज नेवर अ हॉरिझॉन्टल. हा कधीच हॉरिझॉन्टल राहत नाही. एल्स द टॉर्क ड्यू टू हर ऑर हिज वेट विल टॉपल होत राहते. ठीक आहे ना. कारण हे काय करत राहतात, कमी जास्त बाहेर निघून राहतात, कमीत कमी कंटिन्युअसली ते हॉरिझॉन्टल राहत नाही. तुम्ही म्हणतात की हे पैसे घेण्यासाठी किंवा ह्याच्यावरती उभे राहतात, तर हे ऑलवेज नाही तर मग गाडीवर बसून जातील, काही पण हे स्टंट करत राहतात. मी बघितलं की हा पण बघा गाडीच्या बाहेर आलेला आहे, तर हा ऑलवेज हॉरिझॉन्टल नसतो त्या केसमध्ये. ठीक आहे ना. मग थिंक ऑफ द टॉर्क दॅट बॅलन्स द टॉर्क. ठीक आहे ना. मग जो टॉर्क बॅलन्स असतो, जो वेट बॅलन्स इथे व्हायला पाहिजे, तो त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी येतात. ठीक आहे ना. सो इन दिस केस द अँगल मेड बाय द रोड अँड द सरफेस हा 90 डिग्रीचा तुमच्याकडे दिसून जाईल. हॉरिझॉन्टल हा 90 डिग्री असतो. दॅट इज इफ द रोड इज बँक बाय द 90 डिग्री. म्हणजे जर रस्ता मी 90 डिग्रीचा बॅलन्स केला, इट इज इम्पोजेस अ लोअर लिमिट ऑफ द on the turning speed. So in the previous subsections we saw that on the unbank रोड वरती 0 डिग्रीचा अँगल असायचा. ठीक आहे ना. सो इट मीन्स दॅट जो रस्ता आहे जो थिटा आहे विच विल बी ग्रेटर दॅन 0 डिग्री आणि लेस दॅन 90 डिग्री पाहिजे तरच ते व्हेकल चालेल, नाही तर मग चालणार नाही. 90 डिग्री म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही जो विचार करतायत ना, हा रस्ता हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. 0 डिग्री अँगल. पण जर मी रस्त्याला 90 डिग्री करून दिला, हा 90 डिग्री अँगलला, तर इथे रस्ता हे व्हेकल असं चालेल ना. गोष्ट ही चालेल ना. हा 90 डिग्रीवरती आहे पंगा. ठीक आहे. हे 90 डिग्रीवरती आहे. ठीक आहे. आणि इथे जे व्हेकल आपलं चालू होतं हे 0 डिग्रीवरती आहे. तर जो थिटा पाहिजे, हा जो रस्ता पाहिजे आपल्याला, तो रस्ता कसा पाहिजे, रस्त्याला मी बँकिंग कसं करायला पाहिजे. बँकिंग म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला, हा रस्ता बँक केलेला रस्ता आहे, याला अँगल ऑफ बँकिंग म्हटलं जातं. हा बँक केलेला आहे, हा अँगल किती पाहिजे, तर हा अँगल विच विल बी ऑलवेज 0 आणि 90 डिग्रीच्या मध्ये पाहिजे. आणि मग त्या केसमध्ये जर आपण म्हणू शकतो की जे व्हेकल आहे ते नॉर्मली तिथून निघून जाईल, किती पण स्पीड असेल, किंवा तो एक मॅक्झिमम स्पीडला त्याला सेट केलं जाईल. आणि मग एक मॅक्झिमम स्पीडने त्या रस्त्यावरती किती कसं व्हेकल येऊ शकतो, या व्हेकलचं स्पीड किती असू शकतं याला आपण डिसाईड करू शकतो. मग व्हेकल ऑन अ बँक रोड म्हणजे अशा रस्त्यावरती जर व्हेकल गेलं तर त्याचा स्पीड किती असायला पाहिजे, किंवा तो रस्ता किती बँक करायला पाहिजे, तो 0 आणि 90 डिग्रीच्या मधला रस्ता असायला पाहिजे. ठीक आहे. त्याची बँकिंग केलेली.
तर ऑलमोस्ट इथे जर तुम्ही बघितलं तर हा 90 डिग्रीच्या आसपास चालला गेलेला आहे, पण नॉर्मल रस्त्यावरती असं चालणार नाही. ठीक आहे. सो लेट वी सी दिस डेरिवेशन अँड व्हॉट इज अन बँकिंग काय आहे त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करून घेऊ. So as seen earlier, while taking a turn on a horizontal road, the force of a static friction between tire of the vehicle and the road provide the necessary centripetal force. आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन काय काम करतं, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, बरोबर. सो बॅलेन्स द सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल कोणाला बॅलन्स करतं, सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करतं. नाही तर मग ही गाडी इथे इथे उचलून इकडे पडून गेली असती ना. हे जे व्हेकल आहे जर जास्त स्पीडने जर सेंट्रीफ्युगल जास्त राहिला असता तर रस्त्याच्या बाहेर चालली गेली असती, बरोबर. मग सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करतं आणि सेंट्रीपिटल कसा बिहेव करतो, दॅट इज अ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर सारखा बिहेव करतो. ठीक आहे. द फ्रिक्शन फोर्स इज हॅव्हिंग अ अप्पर लिमिट कन्सिडर केला जातं. फ्रिक्शनल फोर्स काय, अप्पर लिमिट. सो ऑल्सो इट्स व्हॅल्यू इज युजली नॉट अ कॉन्स्टंट, कारण रस्ता बदलतच राहतो आपला. रोडचा सरफेस हा युनिफॉर्म नसतो. पुढे पुढे रस्ता जर आपण बघितला मातीचा आहे, त्याच्या पुढे बघितला तर दगडांचा रस्ता बनलेला असतो. ठीक आहे. त्याच्या पुढे बघितलं तर डांबरी रस्ता आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे बघितलं तर एक साधा सिंपल रस्ता बनवलेला असतो. रस्त्याचा जो सरफेस तो चेंज होत राहतो आणि फ्रिक्शन पण रस्त्यावरचं जे आहे ते चेंज होत राहील, ते युनिफॉर्म नसतं. सो दस इन रिअल लाईफ वी शूड नॉट डिपेंड अपॉन इट सो फार ॲज पॉसिबल. ठीक आहे. मग आपण त्याच्यावरती डिपेंड राहू शकत नाही. म्हणून फॉर दिस पर्पज द सरफेस ऑफ द कर रोड आर टिल्टेड. त्याला काय केलं जातं, एक अँगल थिटावरती टिल्ट करून देतात. सो दिस इज कॉल्ड अ बँकिंग ऑफ रोड. त्याला काय केलं जातं, यालाच म्हटलं जातं बँकिंग ऑफ रोड. म्हणजे एका स्पेसिफिक हॉरिझॉन्टल रस्त्याला काय करायचं, एक अँगल थिटावरती टिल्ट करून ठेवायचं. जसं तुम्हाला हा दिसतोय इथे बँक केलेला, टिल्ट केलेला, जसं तुम्हाला हा रस्ता दिसतोय टिल्ट केलेला, हाच आहे बँकिंग ऑफ रोडचा एक एक्झाम्पल आपल्याकडे दिसून जातं. यालाच अँगल ऑफ बँकिंग म्हटलं जातं किंवा बँकिंग ऑफ रोड म्हटलं जातं. म्हणजे हे व्हेकल आपलं हा रस्ता आहे आणि हा हॉरिझॉन्टलपासून त्याला काय करून ठेवलेलं आहे, अँगल थिटावरती बँक करून ठेवलेलं आहे. इथे नॉर्मल रिॲक्शन बघा जरा. जर तुम्ही नॉर्मलची गोष्ट केली तर नॉर्मल अशी पाहिजे होती ना, तर या गाडीवरती ही नॉर्मल थोडीशी अँगल थिटावरती लागते. जेवढा हा अँगल थिटा आहे ना तेवढ्याच अँगल थिटावरती हा नॉर्मल लागतो. आणि गाडीचं वजन बघा तुम्ही, गाडीचं वजन हे खाली लागतं आहे mg. नॉर्मल बॅलेन्स करण्यासाठी इथे दोन नॉर्मलला रिझॉल्व केलं जातं. एक कॉस थिटा आणि साईन थिटामध्ये रिझॉल्व केलं जातं. एन कॉस थिटा हा वजनाला बॅलन्स करतो आणि एन साईन थिटा हा स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे आपला आणि सेंट्रिपिटल फोर्स जो आहे आपला त्याला बॅलन्स करण्याचं काम आपल्या याच्यामध्ये होऊन जातं. मग बघा इथे द व्हर्टिकल सेक्शन ऑफ द व्हेकल ऑन अ कर रोड ऑफ रेडियस आर. ठीक आहे. ही पण काय रेडियस आरवरतीच आहे. इथून जर आपण बघितलं तर ते आर रेडियसवरती आहे. ठीक आहे. बँक ॲट अन अँगल थिटा, काय ह्या रस्त्याला केलेलं आहे बँकिंग अँगल थिटावरती. कन्सिडर द व्हेकल टू बी अ पॉईंट. हा व्हेकल कसा आहे, पॉईंट आहे. आपण कन्सिडरेशन केलं आहे पॉईंट व्हेकलचं. आपण सध्या फोर टायर्सवरती बोलत नाही. त्याचं डेरिवेशन ऑलरेडी मी तुम्हाला सॉल्व करून दिलं प्रिवियस याच्या आधी. ठीक आहे. सो दॅट इग्नोर फ्रिक्शन आपण इग्नोर करतो आहे, एलिमिनेट करत नाही आहे. ठीक आहे. फ्रिक्शनला आपण सध्या काय करतो, इग्नोर करतो आहे. वी आर नॉट एलिमिनेटिंग दॅट. ठीक आहे. आपण पुढे त्याला कन्सिडर करूच ह्या फ्रिक्शनला फक्त आपण इग्नोर करतो आहे. ठीक आहे. अँड अदर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस जे आहेत, दॅट इज गाडीचं वजन mg आहे, नॉर्मली डाऊनवर्ड लागते. नॉर्मल रिॲक्शन जिथे अँगल थिटावरती लागते, परपेंडिक्युलर सरफेस ऑफ द रोडला लागते. म्हणजे ह्या रोडला ही नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर आहे अशी, बरोबर. सो ॲज द मोशन ऑफ द व्हेकल इज अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे. व्हेकलचं मोशन कसं आहे, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. ठीक आहे. जे रिझल्टंट फोर्सेस आहेत मस्ट बी हॉरिझॉन्टल अँड डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ट्रॅक. ठीक आहे. म्हणजे जे रिझल्टंट फोर्सेस आहेत ते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ट्रॅक लागतात. म्हणजे हा नॉर्मल जर आपण रिझॉल्व करून घेतला दोन कंपोनंटमध्ये, एक साईन थिटा आणि दुसरा कॉस थिटा. म्हणजे साईन थिटा आणि कॉस थिटामध्ये जर मी त्याला रिझॉल्व केलं तर हे जे फोर्सेस आहेत ते सेंटरकडे लागतील. ठीक आहे. इट मीन्स जे व्हर्टिकल फोर्स आहेत जो mg आहे मस्ट बी बॅलेन्स. ठीक आहे ना. हा व्हर्टिकल फोर्स बॅलेन्स होऊन जाईल, हा व्हर्टिकल फोर्स बॅलेन्स होऊन जाईल इथे. अँड दस वी हॅव टू बी रिझॉल्व द नॉर्मल रिॲक्शन. आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलमध्ये याला रिझॉल्व करून घेऊ. म्हणजे नॉर्मलला रिझॉल्व केलेला आपण दोन कंपोनंट्समध्ये, एक व्हर्टिकल कंपोनंट जो mgला बॅलन्स करेल
आणि दुसरा नॉर्मलचा एक एन साइन थिटा जो सेंट्रिपिटलला बॅलन्स करते. म्हणजे दॅट इज इट्स वर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा बॅलन्स द वेट एम जीला बॅलन्स करतो आहे. आणि दुसरा जो हॉरिझॉन्टल एन साइन थिटा आहे ना, दॅट इज रिझल्टंट फोर्स मस्ट बी द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एन साइन थिटा सेंट्रिपिटलसारखा बिहेव करतो आहे आणि एन कॉस थिटा हा वेट गाडीच्या वजनाला बॅलन्स करतो आहे. ठीक आहे ना. सो दस जर मॅग्निट्यूडचा विचार केला, एन कॉस थिटाची जी मॅग्निट्यूड आहे आपल्याकडे, एन कॉस थिटाची मॅग्निट्यूड एम जीच्या बरोबर आहे. इथे बघा, ही एन कॉस थिटा एम जीच्या बरोबर आहे आणि जो एन साइन थिटा आहे ना आपला, तो सेंट्रिपिटलसारखा बिहेव करतो आहे आता. ठीक आहे. जर आपण याला सॉल्व करून घेतलं, म्हणजे जर मी साइन थिटा आणि एन कॉस थिटा आपण घेतलं, बरोबर आहे, जर दोघांना डिवाईड करून घेतलं, म्हणजे ह्याच्याने डिवाईड करून घेतलं, तर साइन अपॉन कॉस येतो आपला टॅन थिटा. नॉर्मल दोघं कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे. वरती राहून जाईल आपल्याकडे एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एम जी राहून जाईल. तर याच्यामधला एम पण कॅन्सल होऊन जाईल, मास. तर राहतो काय, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. तर टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी माझ्याकडे येऊन जाईल. मग जर गाडीला सेफ टर्न घ्यायचा असेल तर स्पीड किती पाहिजे, तर मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीडची जर आपण गोष्ट केली, तर त्यावेळेस जर एखाद्या व्हेकलला सेफ टर्न घ्यायचा असेल, ठीक आहे, सो मोस्ट सेफ टर्न द पर्टिक्युलर रोडवरती, ठीक आहे, आर अँड थिटा हे दोघं फिक्स असतील, कारण अँगल ऑफ बँक आपण करून ठेवलेला असेल ऑलरेडी आणि त्याचा सेंटरपासून रेडियस एकदम ठीक असेल, बरोबर, तिला आपण फिक्स करून ठेवलं असेल. ठीक आहे. सो दिस एक्सप्रेशन गिव्ज अस अ एक्सप्रेशन फॉर द मोस्ट सेफ स्पीड देईल, नॉट मिनिमम ऑर मॅक्झिमम, या दोघांच्या मधली स्पीड असेल ऑन दिस रोड आणि ती स्पीड असेल सेफ स्पीड. म्हटलं आता व्ही एस ही सेफ स्पीड आहे, सेफ्टी स्पीड आहे, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, बरोबर आहे. तर हा सेफ स्पीड असेल अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. जर ह्या स्पीडने मी बँकिंग रोडवरती गेलो तर हा सेफ टर्न घेऊन घेईल आणि गाडीला काहीही होणार नाही आणि ॲक्सिडेंट टळून जाईल. पण जर रस्ता बँक किती करायचा, 0 आणि 90 डिग्रीच्या मध्ये हा रस्ता बँक किती करायचा, ठीक आहे, त्याच्यासाठी पण आपण ह्याला जर रिझॉल्व करून घेतलं तर मला समजेल. बघा, हा दिसतोय टॅन, जर टॅनला मी इकडे पाठवून दिलं तर हा इनवर्स होऊन जाईल. हा झाला बघा टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी माझ्याकडे येऊन जाईल. ठीक आहे. तर मला हा जो रस्ता आहे किती बँक करायचा हे पण समजून जाईल. ठीक आहे. राहिली कन्सेप्ट की जो स्पीड लिमिट आहे तो जर सेट करायचा असेल, म्हणजे रस्त्यावर एक बोर्ड लावायचा असेल की किती स्पीडने आपल्याला ह्या रस्त्यावरती जायचं आहे, तर स्पीड लिमिटसाठी पण आपण काय करू शकतो, एक व्हर्टिकल सेक्शन जो आपण बघतोय दॅट इज रफ कर रोड आहे, रेडियस आर आहे, ठीक आहे, अँगल थिटा आहे, तर त्याच्यासाठी जो सेफ स्पीड आहे तो पण व्ही एस इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटाचा आपण फोर्स कन्सिडर करून घेऊ शकतो. ठीक आहे ना. मग इथे पण बघा आपल्याकडे दोन गोष्टी येत आहेत. म्हणजे जर सेफ टर्नसाठी आपण गोष्ट करतोय, दॅट इज स्पीड लिमिटची आपण गोष्ट करतोय, स्टॅटिक फ्रिक्शन पण आपल्याला इथे कन्सिडर करावं लागेल. मग वेट एम जी हे व्हर्टिकली डाऊनवर्ड लागतं आहे, नॉर्मल रिॲक्शन ॲक्च्युली परपेंडिक्युलर आहे रोडला. ठीक आहे ना, रोडला परपेंडिक्युलर. ही गोष्ट समजा, हां, ही नॉर्मल रिॲक्शन इथे रोडला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. सो दॅट हिअर, सो ॲज सीन इन अबोव ओनली दिस स्पीड. ओके, ह्या स्पीडसाठी, फक्त ह्या स्पीडसाठी, या स्पीड लिमिटसाठी जो रिझल्टंट ऑफ जे दोघं फोर्सेस आहेत, एक आहे एन साइन थिटा, दुसरा आहे एन कॉस थिटा. ठीक आहे. सो दॅट इज नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे और बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोणाला बॅलन्स करेल, सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करेल. आणि जर प्रॅक्टिकल आपण याचा विचार करतो, व्हेकल नेवर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दिस स्पीड, कारण कोण कसं गाडी चालवतं रस्त्यावर याचा काही भरोसा नाही. ठीक आहे. कुठल्या स्पीडने येतो, कधी येतो आणि कोण ड्रिंक करून गाडी चालवतो याचा काही भरोसा नाही. म्हणून फॉर स्पीड अदर दॅन धिस, या स्पीडला सोडून द कंपोनंट ऑफ द फोर्सेस, जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे बिटवीन रोड अँड टायर हेल्प अस, आपल्याला हा मदत करतो. मग इथे बघा दोन गोष्टी येतात. एक तर स्टॅटिक फ्रिक्शन बघा हा ह्या डिरेक्शनमध्ये लागतोय आणि दुसरा जर स्टॅटिक फ्रिक्शन बघितला तर तो हा खाली लागतोय बघा, बरोबर. ही डायग्राम बघा, इथे स्टॅटिक फ्रिक्शन असा लागतोय, बरोबर आहे, आणि दुसरा स्टॅटिक फ्रिक्शनची आपण गोष्ट करतोय, हा बघा हा इथे लागतोय. तर याच्यामध्ये जो पहिला स्पीड V1चा जर आपण गोष्ट केली, एन साइन थिटा आपल्याला माहिती आहे, एन साइन थिटाचं काम काय, सेंट्रिपिटलला बॅलन्स करायचं. ठीक आहे. सेंट्रिपिटलचं काम एन साइन थिटा करतो. तर जर एन साइन थिटा हा ग्रेटर दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स आला, ठीक आहे,
कोणापेक्षा? सेंट्रीफ्युगलपेक्षा जर हा ग्रेटर आला तर त्या केसमध्ये जी स्पीड आहे गाडीची, जी मिनिमम स्पीड आहे गाडीची, ती असायला पाहिजे व्ही मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. बरोबर आहे. ही कधी? जेव्हा एन साइन थिटा हा ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स असेल, म्हणजे m1v1 स्क्वेअर बाय आर. आणि जर एन साइन थिटाची व्हॅल्यू ही लेस दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स आली, ठीक आहे, त्या केसमध्ये जो स्पीड आहे, जो मॅक्झिमम स्पीड असेल, ठीक आहे, एक आहे मिनिमम स्पीड, हा मिनिमम स्पीड असेल गाडीचा, म्हणजे जिथे एन साइन थिटा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा कमी आहे, ठीक आहे. आणि दुसरा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा एक एन साइन थिटा इथे ग्रेटर आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि इथे जो स्पीड आहे तो जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे विच विल बी अ ग्रेटर लेस दॅन द सेंट्रीफ्युगल फोर्स. एन साइन थिटा लेस दॅन सेंट्रीपिटल आहे आणि इथे ग्रेटर दॅन सेंट्रीपिटल फोर्स आहे आपला प्रिव्हियस केसमध्ये, ठीक आहे. मग इथे जो स्पीड आहे हा मॅक्झिमम स्पीड मला देऊन जातो, बरोबर आहे, दॅट इज मॅक्झिमम. सो हेअर इज दॅट, हा पण स्पीड जर तुम्ही बघितला तर हा स्पीड आपल्याकडे येतो, दॅट इज मॅक्झिमम स्पीड इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 प्लस टॅन म्यू एस टॅन थिटा. म्हणजे इथे दोघं गोष्टी येतात, एक आहे व्ही मॅक्झिमम अँड मिनिममची गोष्ट, बरोबर आहे. जर टॅन थिटा मायनस म्यू एस, टॅन थिटा प्लस मायनस म्यू एस जर मी इथे घेऊन घेतला तर माझ्याकडे दोघं स्पीड मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड येऊन जातील. या स्पीडने ही जी व्हेकल आहे विच विल बी एक सेफ टर्न घेऊन घेईल तिथून, बरोबर, त्या बँक रोडवरतून सेफ टर्न घेईल. मग इथे जो अँगल थिटा येतो आपला विच विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 45 डिग्री मॅक्झिमम इन्फिनिटी स्पीड. मॅक्झिमम स्पीड काही पण आला तरी पण ती गाडी काय करू शकतो, तिथून सेफ टर्न घेऊन चालली जाईल. सो ट्राय टू रिलेट द कन्सेप्ट आपल्याला इथे म्हटलेली आहे की कितीही मॅक्झिमम स्पीड आला मॅक्झिमम इन्फिनाईट स्पीडवरती, ठीक आहे, ही जी गाडी आपली ती काय करू शकते, सेफ टर्न घेऊ शकते. स्टॅटिक फ्रिक्शन काही पण असो, रस्ता कोणता पण असो, कशाने पण बनला असो, तो मातीने बनला असो, डांबरने किंवा टारने बनलेला असो, तो पण याच्यावरती डिपेंड करत नाही. म्हणून आपण व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटाचा स्पीड घेऊन काय करू शकतो, दॅट इज द विच इज द सेफ्टी स्पीड कन्सिडर केला जातो ऑन अ बँक रोड, ॲज वी डोंट टेक द हेल्प ऑफ फ्रिक्शनची मदत न घेता. कारण काय, इथं रस्ता कसा पण आला तरी पण आपण बँक रोडवरती हा काय करू शकतो, एक सेफ टर्न घेऊ शकतो. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. जर लेक्चर समजलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.